गुड मॉर्निंग एव्हरीवन. सकाळी सकाळी चहा वगैरे घेऊन लगेचच लागले होते स्वयंपाकाला. शेपूची भाजी बनवायची होती तर ती कट करून घेतली. त्यानंतर लगेचच सर्व कामावरून बाहेर गेलो होतो. बाहेर गेल्यावरती काही ना काही खातोच आम्ही. घरी आल्यावरती थोडा वेळ आराम केला आणि लगेचच रात्रीच्या जेवणाची तयारी करून घेतली. पालक आणलेला होता, पण मला पालक तसा आवडत नाही, त्यामुळे पालक पनीर बनवायचा होता. पनीर घेऊन आलेली होते मी. त्यानंतर मग पनीरच्या भाजीची तयारी करून घेतली. जास्त काही मसाले यूज नव्हते केले मी. बेसिक आपले मसाले असतात घरातले ते यूज केले होते आणि कांदा टाकलेला होता त्याच्यामध्ये. टोमॅटो संपले होते घरातले, त्यामुळे टोमॅटो पण टाकला नव्हता. लगेचच मग पनीर फ्राय करून घेतला होता, तो टाकला होता. मग जेवायला पण घेतलं. वृंदाला दूध काला दिलं होतं आज. तर असा आता माझा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सकाळी सकाळी चहा वगैरे घेऊन लगेचच लागले होते स्वयंपाकाला. शेपूची भाजी बनवायची होती तर ती कट करून घेतली. त्यानंतर लगेचच सर्व कामावरून बाहेर गेलो होतो. बाहेर गेल्यावरती काही ना काही खातोच आम्ही. घरी आल्यावरती थोडा वेळ आराम केला आणि लगेचच रात्रीच्या जेवणाची तयारी करून घेतली. पालक आणलेला होता, पण मला पालक तसा आवडत नाही, त्यामुळे पालक पनीर बनवायचा होता. पनीर घेऊन आलेली होते मी. त्यानंतर मग पनीरच्या भाजीची तयारी करून घेतली. जास्त काही मसाले यूज नव्हते केले मी. बेसिक आपले मसाले असतात घरातले ते यूज केले होते आणि कांदा टाकलेला होता त्याच्यामध्ये. टोमॅटो संपले होते घरातले, त्यामुळे टोमॅटो पण टाकला नव्हता. लगेचच मग पनीर फ्राय करून घेतला होता, तो टाकला होता. मग जेवायला पण घेतलं. वृंदाला दूध काला दिलं होतं आज. तर असा आता माझा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.